नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि आज तुम्हाला घेऊन जातोय एका अशा ऐतिहासिक सफरीवर जिथं ज्ञानाचा एक विनाश आपल्याला पाहायला मिळतो. एक असं शहर जिथं तलवारीपेक्षा पुस्तकांना जास्त मान होता. एक असं विद्यापीठ जिथं भारतच नाही तर चीन, कोरिया, तिबेट, फारसी आणि अरब देशांतूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. एक अशी लायब्ररी जिथं लाखो हस्तलिखित होती आणि मग एका आक्रमणानंतर सगळं जळून खाक झालं. इतकं की म्हणतात त्या ग्रंथालयाची आग जवळपास 3 महिने विझलीच नाही. ही गोष्ट आहे नालंदा विद्यापीठाची. भारताच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठ्या बौद्धिक विनाशाची. नालंदा म्हणजे नेमकं काय होतं? आजच्या बिहारमध्ये असलेलं नालंदा हे फक्त विद्यापीठ नव्हतं, तर ते जगातील पहिलं रेसिडेन्शियल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मानली जात होती. या विद्यापीठाची स्थापना अंदाजे 5व्या शतकात गुप्त सम्राट कुमार गुप्त यांच्या काळात झाली असं मानलं जातं. त्या काळात युरोपमध्ये अनेक भाग अंधकारयुक्त होते, पण भारतात नालंदासारखं जागतिक विद्यापीठ फुलत होतं. इथं गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, व्याकरण, बौद्ध धर्म, तर्कशास्त्र अशा अनेक विषयांचं शिक्षण दिलं जायचं. आता तुम्ही म्हणाल हे नालंदा किती मोठं होतं? तर इतिहासकारांच्या मते 10,000हून अधिक विद्यार्थी, 2,000 शिक्षक, प्रचंड मोठा कॅम्पस आणि विशाल वसतिगृह आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 भव्य ग्रंथालय ही त्याचं वैशिष्ट्य होतं. त्या ग्रंथालयांची नावं काय होती? एक होतं रत्नसागर, दुसरं होतं रत्नोदधी आणि तिसरं होतं रत्नरंजक. म्हणतात यापैकी एक ग्रंथालय जे आहे ते तब्बल 9 मजली होतं. कल्पना करा, त्या काळात 9 मजली ज्ञानाचं भांडार. 9 मजली इमारती आपल्याला आजही आपल्या काही शहरांमध्ये पाहायला भेटत नाहीत. या विद्यापीठात प्रवेश मिळवणं इतकं सोपं नव्हतं. नालंदात जर तुम्हाला प्रवेश किंवा ॲडमिशन मिळवायचं असेल तर विद्यार्थ्यांना त्या काळीही कठीण परीक्षा द्यावी लागायची, आपण ज्याला प्रवेश परीक्षा म्हणतो. दर 10 पैकी फक्त 2 ते 3 विद्यार्थ्यांना तिथं प्रवेश मिळत असे. म्हणजेच त्या काळातही मेरिट सिस्टीम ही नालंदा विद्यापीठात अस्तित्वात होती. मग आता येऊयात की जगभरात हे नालंदा विद्यापीठ तेव्हा प्रसिद्ध का होतं? तर चीनचा प्रवासी ह्युएन त्सांग हे आपण इतिहासात नाव ऐकलंय, आणि दुसरं आहे इत्सिंग यांनी नालंदाबद्दल खूप माहिती जी आहे ती लिहून ठेवली. ह्युएन त्सांग तर अनेक वर्ष नालंदात राहिला होता. त्यानं लिहिलंय की नालंदातील विद्वानांचा दर्जा हा अतिशय उच्च होता. त्या काळी नालंदा म्हणजे जगासाठी एक ज्ञानाचं केंद्र होतं. मग याचा विनाश झाला तरी कसा? आता येऊयात इतिहासातील सर्वात भीषण असलेल्या एका घटनेवर. इसवी सन 1193च्या आसपास तुर्की आक्रमक जो होता बख्तियार खिल्जी हा बिहारमध्ये घुसला. त्याचं सैन्य वेगानं पुढं जात होतं. त्यालाच आपण परकीय आक्रमण म्हणू, आणि याच काळात नालंदावर हल्ला झाला. इतिहासकारांच्या मते खिल्जीच्या सैन्यानं हे अख्खं विद्यापीठ उद्ध्वस्त केलं, तिथल्या भिक्षूंची हत्या केली आणि ग्रंथालय जाळली. काही कथांनुसार त्याला वाटलं की हे बौद्ध केंद्र म्हणजे राजकीय विरोधाचं ठिकाण आहे, तर काहींच्या मते त्या काळातील धार्मिक आणि राजकीय संघर्ष यामागे कारणीभूत होता. ग्रंथालय अनेक महिने जळत होतं, हे खरं का मिथक हाही प्रश्न एक महत्वाचा होतो. ही सर्वात चर्चेतली गोष्ट आहे, कारण लोककथांमध्ये सांगितलं गेलं आहे की नालंदाच्या ग्रंथालयातील पुस्तकं इतकी होती की आग अनेक महिने, जवळपास 3 महिने दगदगत राहिली. याचे ठोस पुरावे मर्यादित असले तरी इतिहासकार मान्य करतात की नालंदात प्रचंड प्रमाणात हस्तलिखित होती आणि त्यांचा विनाश हा मानव इतिहासातील मोठा सांस्कृतिक विनाश होता. मानव इतिहासाला हा धक्का होता. आता या आगीत नेमकं काय हरवलं, आपण काय गमावलं? तर फक्त इमारती नाहीत, तर हजारो वर्षांचं संशोधन, वैद्यकीय ज्ञान, गणितीय सिद्धांत, बौद्ध तत्वज्ञान आणि दुर्मिळ हस्तलिखित हे सगळंच नष्ट झालं. तुम्ही कल्पना करा की जर ती पुस्तकं आज असती तर कदाचित इतिहास वेगळा असता. नालंदानंतर भारतावर नेमका काय परिणाम झाला? तर नालंदाच्या विनाशानंतर भारतातील बौद्ध शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात कोसळली. अनेक विद्वान हे तिबेट, नेपाळ आणि चीन सारख्या भागात जाऊन बसले. भारतातील अनेक ज्ञान परंपरा हळूहळू यामुळे कमकुवत होत गेल्या. पण एक प्रश्न जो आहे तो कायम राहतो की इतकं मोठं ज्ञानाचं केंद्र इतक्या सहज नष्ट कसं झालं? तर काही इतिहासकार म्हणतात की त्या काळातील राजकीय अस्थिरता किंवा स्वसंरक्षणाचा अभाव, बौद्ध संस्थांची घटती ताकद यामुळे नालंदा असुरक्षित झालं होतं. आधुनिक काळात पुन्हा त्याची उभारणी जर पाहायचं म्हटलं तर आज भारतात पुन्हा नालंदा युनिव्हर्सिटी ही उभारण्यात आली. नालंदा युनिव्हर्सिटी हे आधुनिक विद्यापीठ प्राचीन नालंदाच्या वारशाला पुन्हा जिवंत करण्याचा एक प्रयत्न आहे. पण इतिहासात जळून गेलेलं मूळ ज्ञानभंडार पुन्हा कधीच आपल्याला परत मिळू शकत नाही, हेही तेवढंच वास्तव आहे. नालंदा विद्यापीठाचा विनाश हा फक्त एका विद्यापीठाचा अंत नव्हता,
तो भारताच्या बौद्धिक शक्तीवर झालेला मोठा आघात होता. कारण एखादं राष्ट्र फक्त युद्धानं हरत नाही, तर त्याचं ज्ञान नष्ट झालं तर त्याची पिढ्यानपिढ्यांची स्मृतीही हरवली जाते. आणि म्हणूनच नालंदा आजही फक्त इतिहास नाही, तर तो आपल्याला एक गर्भित इशारा सुद्धा आहे. तर काय आहे तो इशारा, की ज्ञान जपलं नाही तर संस्कृती ही राखेत बदलायला वेळ लागत नाही. नालंदा विद्यापीठ हे बौद्धिक तत्वज्ञानाच्या जर आपण पैलूवर जर त्याला तोलायचं म्हटलं तर त्याच्या एवढा समृद्ध वारसा आपल्या देशाला, ज्ञानाचा वारसा लाभलेला नव्हताच दुसरा. आणि खिलजीनं त्यावरच आक्रमण करून आपल्या त्या ज्ञानाच्या भंडारावर हल्ला केला आणि त्याचा विनाश केला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.